नमस्कार. आज आपण शिक्षकांच्या नव्या भूमिकेबद्दल संवाद साधणार आहोत. याला कोरोना संसर्गाची एक पार्श्वभूमी आहे. मित्रहो, शिक्षक म्हणून जी भूमिका आहे ती भूमिका, तिचा इतिहास आपण पाहू लागू तर आपल्या असं लक्षात येतं की शिक्षकाची भूमिका काळाप्रमाणे नेहमी बदलत गेलेली आहे. असं आपण पाहतो की सध्याचा जो शिक्षक आहे हा तिसऱ्या सहस्त्रकातला शिक्षक आहे. मी जेव्हा इतिहासाच्या मागे डोकावून पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की शिक्षकाची भूमिका प्रत्येक काळात बदलत गेलेली आहे. शिक्षकाची साधनं बदलत गेलेली आहेत, शिक्षकाचे उद्देश बदलत गेलेले आहेत आणि शिक्षकाचं कामही बदलत गेलेलं आहे. तुम्ही असं पाहाल की पहिल्या सहस्त्रका पूर्वीच्या काळात पण शिक्षक होते, ज्याला आपण इसवी सन पूर्वचा काळ म्हणतो. त्या काळामध्ये त्या काळचं साहित्य तुम्ही पहा, श्रुती, स्मृती, पुराण वगैरे. भारतीय संदर्भात पाहायचं झालं तर संस्कृत भाषेमधलं साहित्य. इंग्रजीच्या संदर्भात आपण पाहू लागू तर लॅटिन इंग्रजीमधलं भाषण किंवा साहित्य. इकडे आपण रोम, ग्रीककडे जाऊ तर ग्रीक भाषेमधलं साहित्य. जगातल्या सर्वच प्रांतांमध्ये आणि देशांमध्ये इसवी सन पूर्व काळात लेखन प्रचलित होतं. कारण इतिहास असं सांगतो की इसवी सन पूर्व 3000 साली माणसाकडे लेखनाची कला होती. इष्टिका ग्रंथ त्या काळचे मिळतात बॅबिलोन संस्कृतीमध्ये, त्यातूनही आपल्या लक्षात येतं. पुढे जसं शतक सुरू झालं, सहस्त्रक सुरू झालं, कालगणना इसवी सनाची सुरू झाली, त्या काळातला शिक्षक आपण पाहू लागू तर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या सहस्त्रकातला जो शिक्षक होता, विशेषतः भारताच्या संदर्भातला, तो काळ पहिल्या सहस्त्रकाचा हा जैन आणि बौद्ध संस्कृतीचा सर्वसामान्यपणे होता. शिक्षणाच्या संदर्भात, लेखनाच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात. या काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जैन मुनी असो किंवा बुद्ध प्रचारक असो धर्माचे, या सर्वांनी त्या त्या काळामध्ये बंड केलेलं दिसेल. शिक्षकाची मूळ भूमिकाच नवा काळ स्वीकारण्याची असते हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे बौद्ध आणि जैन धर्मपूर्व जो हिंदू धर्म होता त्यातले ऋषीमुनी होते, संत होते. त्यांनी ज्या गोष्टी स्मृती, पुराण, उपनिषद यामध्ये सांगितलेल्या होत्या, नंतरच्या काळात त्याला एक कर्मकांडाचं रूप आलेलं होतं. बुद्ध आणि जैन मुनींनी या कर्मकांडाला विरोध केला आणि नवा मूर्तिमुक्त धर्म आणि लोक प्रचलित भाषेतला धर्म आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या दृष्टीने पहिल्या सहस्त्रकातील शिक्षकांनी काय काम केलं किंवा त्यांची भूमिका काय होती असं जर मला विचाराल तर त्यांनी धर्माच्या विरुद्ध एका अर्थाने बंडच पुकारलेलं होतं. प्रत्येक काळात शिक्षकांच्या पुढे अशा नव्या वाटा चोखाळण्याची आव्हानं उभी राहत असतात आणि त्या त्या काळातले शिक्षक
ती आव्हानं स्वीकारतात असं इतिहास सांगतो. दुसऱ्या सहस्त्रकाचा जो काळ आहे भारतीय इतिहासामध्ये, तो मुघल आणि इंग्रजांचा काळ असा एक सर्वसामान्य इतिहास सांगेल. या काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की मुघलांनी इथल्या हिंदू धर्माच्या विरुद्ध मुघल संस्कृती, त्यांचं साहित्य, त्यांची लिपी, त्यांचे पेहनावे, त्यांचे पोशाख, त्यांचं खानपान हे इथे रुजवण्याचा प्रयत्न केला. एतद्देशीय भारतीयांनी, मी हिंदूंनी म्हणत नाही, एतद्देशीय भारतीयांनी परकीय संस्कृतीच्या विरुद्ध एका अर्थाने संघर्षच केला आणि एतद्देशीय ज्ञान, संस्कृती, भाषा, साहित्य, इथल्या परंपरा, इथली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या काळात मात्र वेगळं घडलं. इंग्रज इथे आले, ते व्यापार करण्यासाठी आले, राज्य करण्यासाठी आले. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रजांनी इथली सांस्कृतिक रचना बदलायचा काही प्रयत्न केला नाही. उलट तुमच्या असं लक्षात येईल की इंग्रजांनी भारतीय समाजाला आधुनिक बनवण्याचाच प्रयत्न केला. शिक्षण, नवशिक्षण, आधुनिक शिक्षण इंग्रजांनी भारतात आणलं. सार्वत्रिक शिक्षणाचा प्रचार प्रसार इंग्रजांनी भारतात केला. इंग्रजांनी नव्या कला आणल्या, नवं शिल्प आणलं, नवं वास्तुशिल्प आणलं. इंग्रजांच्या काळातली सगळ्यात मोठी घटना जर कोणती असेल तर ती भारतात झालेली औद्योगिक क्रांती. रस्ते, धरणे, कालवे, रेल्वे, पोस्ट ऑफिस, तार, त्या काळचं जे म्हणून आधुनिक होतं ते इंग्रजांनी भारतात आणलं आणि भारतीय समाज आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला. गुलामीमध्ये ठेवलं, त्याच्याशी सहमत होण्याचं काही कारण नाही. पण ज्या विधायक गोष्टी होत्या त्या मात्र आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. भारतामध्ये ज्या सामाजिक सुधारणा झाल्या, अगदी आगरकर असेल, त्यानंतरच्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाच्या क्षेत्रात असतील, टिळक असतील, महात्मा गांधी असतील, दादाभाई नौरोजी असतील, ह्या सगळ्या मंडळींनी त्या त्या काळामध्ये ज्या धर्मसुधारणा केल्या, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या मंडळींनी त्या त्या काळामध्ये सामाजिक सुधारणांचं जे धनुष्य पेललं, यातले बरेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते हे शिक्षक होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. टिळक आगरकर शिक्षक होते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संदर्भ आहे. महात्मा गांधीजींनी नई तालीम सुरू केली. आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय आणि अन्य संस्था सुरू केल्या. तुम्हाला असं लक्षात येईल की गेल्या सहस्त्रकातील जे शिक्षक आणि समाजसुधारक होते त्यांनी त्या त्या काळामध्ये जे सुधारणावादी होतं त्याचा स्वीकार केला. म्हणून आपण आदी मानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास केला. माणसाच्या आदिमानव ते आधुनिक मनुष्य असा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मित्रांनो शिक्षकाची असलेली भूमिका ही अधोरेखित करणारी आहे, आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा काळ विपरीत असतो तेव्हा त्या काळाची आव्हानं पेलण्याची सगळ्यात दृष्टी जर कोणाला असते तर ती असते फक्त शिक्षकांना. राजकीय नेते आपापला कार्यक्रम राबवत असतात. शिक्षकांनी असं पाहिलं पाहिजे नेहमी की मला माझा जो विद्यार्थी आहे हा नवा काळ पेलणारा निर्माण करता येतो का.
सर्व काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, अगदी ऋषीमुनींच्या पासून गुरुकुल परंपरेपासून आजपर्यंत ज्या ज्या काळातले शिक्षक आले त्या त्या शिक्षकांनी काळाची आव्हानं पेलली, काळाची साधनं स्वीकारली आणि आपलं शिक्षण त्या त्या काळामध्ये अत्याधुनिक होईल असं पाहिलं तुमच्या लक्षात येईल. भाषेमधले बदल पहा ना, की संस्कृतचं प्राकृत झालं, अर्धमागधी झाली आणि आत्ताची मराठी. हे नुसते भाषा बदल जरी पाहिले तरी तुमच्या असं लक्षात येईल की भाषा बदलामध्ये, साधन बदलामध्ये, माध्यम बदलांमध्ये शिक्षकांची भूमिका फार मोठी राहिलेली आहे. आता आपण ज्या तिसऱ्या सहस्त्रकात आहोत, या तिसऱ्या सहस्त्रकातला जो शिक्षक आहे, तुम्ही जर मला विचारलं की तिसऱ्या सहस्त्रकातला शिक्षक कसा असला पाहिजे, तर मी दृष्टी असलेला शिक्षक असल्यामुळे केवळ तात्विक आग्रहाच्या पलीकडे जाऊन मी असं मानतो की प्रत्येक काळात जेव्हा जेव्हा नाविन्याचा स्वीकार केला जातो तेव्हा तेव्हा तात्विक विरोध होतच असतात. तरी परंतु काळाचा रेटा नावाची जी गोष्ट असते ती तत्व वगैरे झुगारून व्यवहार सर्वोपरी असा एक सिद्धांत मांडत पुढे जात असते. वर्तमानामधला शिक्षक हा कसा असला पाहिजे असं जर तुम्ही मला विचाराल, तो केवळ पुस्तकी असून चालणार नाही, तो केवळ आपल्याच विषयाचा शिक्षक होऊन चालणार नाही. अलीकडच्या काळामध्ये आपण आंतरशाखीय शिक्षणाबद्दल विचार करतो आहोत. जग असं मानू लागलेलं आहे की शिक्षक हा सर्वज्ञानी असला पाहिजे. हे एकीकडे म्हणजे शिक्षकाचं विषयाचं आकलन, म्हणजे विषय शिक्षक नावाची जी कल्पना आहे मित्रांनो, ती हळूहळू आता कालबाह्य होईल अशी माझी धारणा आहे. कारण तुम्हाला म्हणजे माझ्या लहानपणी टेलर होते, शिंपी होते. स्त्रियांचे शिंपी वेगळे होते आणि पुरुषांचे शिंपी वेगळे होते. जेंट्स टेलर, लेडीज टेलर अशा पाट्या असायच्या माझ्या तरुणपणामध्ये. आता तुम्ही असं पाहाल, ब्युटी पार्लर, लेडीज ब्युटी पार्लर, जेंट्स ब्युटी पार्लर. आणि मी कोल्हापुरात जरी राहत असलो तरी कोल्हापूरच्या बाहेरच्या एका छोट्या खेड्याजवळ राहतो, कळंबा नावाचं गाव. मी केस कापायला जातो, कोरोनामुळे जाऊ शकले नाही, पण जिथे जातो त्या दुकानाचं नाव आहे प्रिन्स युनी पार्लर. प्रिन्स युनी पार्लर. आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये मुलींना शिकवायचं असेल तर शिक्षक घरी जायचा. नंतरच्या काळामध्ये मुली शाळेत यायला लागल्या. त्या काळामध्ये मुलींना शिकवणारे शिक्षक हे शोधले जायचे. त्यांचं क्वालिफिकेशन असायचं, शक्यतो म्हातारा असावा, ज्ञानी असावा, निवृत्त असावा, संन्यासी असावा आणि ते घरोघरी जाऊन स्त्रियांना शिकवायचे. प्रौढ स्त्रिया असायच्या. आत्ताच्या काळामध्ये शिक्षक कसा असला पाहिजे, तर तो युनिकोड मेड असला पाहिजे. युनिकोड याचा अर्थ असा की तो एका भाषेचा असता कामा नये, एका लिपीचा असता कामा नये, एका विषयाचा असता कामा नये. त्याला आंतरशाखीय, आंतरभाषीय, आंतरभारतीय, आंतरलिपिक असं ज्ञान त्याला असल्याशिवाय तो नव्या पिढीपुढे उभा राहू शकणार नाही. आणखीन एक वर्तमान शिक्षकाचं एक वैशिष्ट्य आहे की वर्तमानातला शिक्षक
हा संगणक साक्षरच असला पाहिजे. गरिबी वगैरे मलाही कळते. अलीकडे कोरोनाच्या संकटामुळे जगभर शिक्षणाच्या माध्यमाच्या बदलाची चर्चा जागतिक पातळीवर सुरू आहे. प्रश्न केवळ भारताचा, महाराष्ट्राचा, कोल्हापूर जिल्ह्याचा असा नाही आहे मित्रांनो. शिक्षणापुढे कोरोना संसर्गाने एक नवं आव्हान, सामाजिक आव्हान उभं केलं आहे. मी सगळ्या शिक्षकांना असं आव्हान करणार आहे की ज्या काळातले शिक्षक नवं आव्हान पेलतात तेच समाज बदलू शकतात. त्यामुळे आपण शिक्षकांनी पण नव्या काळामध्ये, मला माहीत आहे मी वंचितांचंच काम करणारा माणूस असल्यामुळे सगळ्यांच्याकडे मोबाईल नाहीत, मला माहीत आहे. कनेक्टिव्हिटी सगळीकडे नाही, मला माहीत आहे. पण मला हेही माहीत आहे की वाड्या वस्त्यांवर मोबाईल आहे. असा फरक मित्रांनो आता राहिलेला नाही. साधनं सगळ्यांच्याकडे नाहीत हे मला मान्य आहे. पण भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या शाळा, आपली महाविद्यालयं साधन संपन्न केलेली आहेत. प्रश्न आहे फक्त कनेक्टिव्हिटीचा. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातला एक भाग म्हणून केंद्र सरकारने 12 TV चॅनल्स, 200 रेडिओ केंद्र केवळ महाजालीय शिक्षणासाठी, ऑनलाईन एज्युकेशनसाठी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संकटामुळे का असेना शिक्षण सुविधा संपन्न आणि सार्वत्रिक जागतिक पातळीचं करण्याचे प्रयत्न सर्वच सरकारं करत आहेत. ती सत्ताधारी पक्षाची असोत नसोत. मी त्याच्याकडे असं पाहतो की ज्या ज्या राज्यातलं सरकार असतं त्या राज्यातलं सरकार त्या राज्याच्या हिताचंच काम करतं. कोणतंही शासन कोणत्याही पक्षाचं असो ते अहिताचं काही करत नाही अशी माझी धारणा आहे. सर्वसाधारणपणे तात्विक मतभेद असू शकतात, पण देश कल्याणाचं, राज्य कल्याणाचं सर्वसाधारण कार्य होत असतं. शिक्षणाच्या संदर्भात पक्ष कोणताही असो मित्रांनो, कधी कोणी मतभेद केलेत सार्वत्रिक शिक्षणाला, विरोध केला असं मला दिसत नाही. नव्या काळातलं सार्वत्रिक शिक्षण त्याचा एक चांगला पर्याय संकटाने का असेना आपल्या पुढे आणून उभा केलेला आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी शिक्षक जर प्रागतिक असतील, पुरोगामी असतील, तर मला असं वाटतं की शिक्षणावर जे संकट ओढव पाहिलेलं आहे त्याला पर्याय शिक्षक देऊ शकतात. शिक्षकांनी फक्त आधुनिक साधन सुविधांचा अंगीकार, महाविद्यालयांनी साधन संपन्न होणं, शाळा हायस्कूलनी आपल्या साधनांना थोडं सक्रिय करणं. साधनं सगळीकडेच आहेत. वाड्या वस्त्यांवर देखील TV आहे, वाड्या वस्त्यांवर इंटरनेट आहे. नॉन रिचेबल कनेक्टिव्हिटी नसलेला प्रांत भारतामध्ये फार कमी आहे ह्याची मला जाणीव आहे, पण कमी आहे हे मी तुमच्या लक्षात आणून देतो. प्रयत्न केले तर ती कनेक्टिव्हिटी पण वाढवता येऊ शकेल. अशक्य गोष्ट कोणती नाही, अवघड नक्की आहे. मला असं वाटतं की शिक्षकांनी आपली मानसिकता, शाळा महाविद्यालयांनी आपली शिक्षण संस्कृती, शिक्षण साधनं ही जोडकाम म्हणून, लिंक एज्युकेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वर्तमान शिक्षण पद्धती, ज्याला मी पुस्तकी शिक्षण पद्धती म्हणतो, ती चालू राहीलच, पण त्याला पूरक, समांतर आणि खरं म्हणजे संकट काळामध्ये पर्याय व्यवस्था म्हणून जर आपण या महाजालीय शिक्षणाकडे, ऑनलाईन एज्युकेशनकडे पाहिलं तर आपण विद्यार्थ्यांचं हित भविष्य काळाचा विचार करून साधू शकू अशी माझी धारणा आहे. मी थोडा सकारात्मक विचार करणारा शिक्षक आहे. छोट्या छोट्या गोष्टी खरं म्हणजे करता येणं शक्य आहे.
मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की अगदी प्राथमिक शिक्षणापासून आता आपण आपले अल्फाबेट बदलले पाहिजेत. मी परवा सहज गमतीने नवं अल्फाबेट लिहिलेलं आहे. ए फॉर ॲप, बी फॉर ब्राउज, सी फॉर कॉम्प्युटर, डी फॉर डिजिटल, ई फॉर इलेक्ट्रॉनिक, एफ फॉर फॉरवर्ड, जी फॉर GB, एच फॉर हार्ड डिस्क, I for internet, J for junk mail, K for kilobyte, L for link, M for memory, N for notification, O for office or output, P for printer, plug, PowerPoint, Q for QR code, R for ROM or robot or research, S for start, scroll, speaker, server, T for taskbar, tool, technology, U for username, Unicode, URL, USB, V for video, version, W for web, X for Xerox or XHTML, Y for YouTube or Yahoo, Z for Jeep or Zoom. नुसता विचार केला तरी तुम्हाला नवं देता येतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नंबरच्या बाबतीत, अंकांच्या बाबतीमध्ये की पूर्वी आपण पाढे शिकवायचो. आमच्या काळात तर पावकी, आउटकी वगैरे असायची. आता ते शिकवण्याची वर्तमानात गरज राहिली नाही, कारण त्याचं काम करणारी यंत्र तयार झालेली आहेत. मेंदूला रिलीफ देणारी अनेक शैक्षणिक साधनं, समृद्ध साधनं, सशक्त साधनं तयार झालेली आहेत. त्यामुळे शिक्षणाची मांडणी पण शिक्षकांनी नव्या काळानुसार करण्याची गरज आहे. नंबरमध्ये असं सांगितलं गेलं की 0 ते 9 हे जे डिजिट आहे हे एकदा कळले आणि त्यांचं कार्य कळलं, त्यांची स्थानं कळाली, दशांश, शतांश, सहस्त्रांश, गणिताच्या पद्धती कळाल्या, गुणाकार, भागाकार, तर आज ज्या पद्धतीने गणित शिकवतो त्या पद्धतीने गणित शिकवायची गरज नाही की सिंगल डिजिट नंबर शिकवा, मग न्यूमरल शिकवा. न्यूमरल्स म्हणजे 1 अधिक 1, 2, 1च्या पुढे 1 लिहिलं की 11. हे जे स्थान आहे डिजिट, हे डिजिट समजवणं ही वर्तमान काळातली गणिताची गरज आहे. आणि ती एकदा आली की मग पुढे काही करण्याची गरज नाही. मग तो कॅल्क्युलेटर वापरू लागेल. आता तुम्ही म्हणाल कॅल्क्युलेटर सगळ्यांच्याकडे असतो का? मोबाईल हा कॉम्प्युटर जसा आहे तसा तो कॅल्क्युलेटर आहे, तसा तो टाईपरायटर आहे. मोबाईल तो कॅमेरा आहे, तो व्हिडिओ शूटर आहे. मोबाईलचा वापर जरी शिक्षकांनी केला, म्हणजे आत्ताचं महाराष्ट्रातलं शासन आहे ना, त्या शासनाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केव्हा तरी एकदा आमचं शासन आलं तर आम्ही विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देऊ असं सांगितल्याचं मला आठवतं केव्हा तरी मागच्या किंवा त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये. शासनाने ठरवलं तर अवघड गोष्ट नाही, हे मी तुम्हाला लक्षात आणून देतो. म्हणजे जे साधनांचा भाऊ करतात त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे. मोबाईल भारतामध्ये मोबाईलची पॉप्युलेशन ही 80% झालेली आहे, हे पण आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. प्रश्न 20% आहे. आपलं शिक्षण गेल्या 70 वर्षात आपण 80% लोकांपर्यंतच पोहोचवू शकलो. किती सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह आपण धरला तरी मर्यादा राहतातच प्रत्येक काळामध्ये. मी त्याचं समर्थन नाही करत, पण मर्यादांच्यावर मात करण्याची उमेद आणि महत्त्वाकांक्षा जो समाज आणि शिक्षक ठेवतो तो समाज बदलू शकतो, याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी भाऊराव पाटील, डॉक्टर बापूजी साळुंखे, अगदी त्या नावांच्याबद्दल तुमचं दुमत असेल
डॉक्टर DY पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, सगळ्या त्या काळातल्या शिक्षण प्रसारकांनी नव्या शिक्षणाचा अंगीकार केलेला आहे, आपल्याला विसरता येणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी खेड्यापाड्यात शिक्षण नेलं. ते साधन संपन्न नव्हतं, पण प्रसारकाची भूमिका त्यांची होती. विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह धरला. नव्या काळामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विद्यापीठांनी आणि खाजगी विद्यापीठांनी किंवा खाजगी शिक्षण संस्थांनी व्यावसायिक शिक्षणामध्ये पारंपरिक विद्यापीठांच्या पेक्षा मोठं शिक्षण प्रसाराचं काम केलेलं, पैसे घेऊन केले हे मला माहीत, पण तरी एक पर्याय नवशिक्षणाचा त्यांनी उपलब्ध करून दिला की जो शासनाने दिलेला नव्हता, तो विना अनुदानित तत्वामुळे आलेला आहे. ही त्याची एक सकारात्मक बाजू आहे. शिक्षकांना पगार मिळत नाही, कमी दर्जाचे शिक्षक नेमले जातात, हे सगळं माहीत आहे. सगळ्या प्रगत देशांच्या मध्ये पण मित्रांनो, उजवं डावं सगळीकडे आहे. देश कोणते पुढे जातात, उजवं डावं लक्षात घेऊन जे प्रगतीवर, अडचणींवर मात करतात, प्रगती साधतात, तेच देश पुढे जातात असं तुमच्या लक्षात येईल. मी कालच कुठेतरी वाचत होतो मित्रांनो की जपान सारख्या देशाने त्रिभाषा सूत्र स्वीकारलं. जपान हा भाषेच्या दृष्टीने आग्रही देश आहे, पण त्यांनी केलं काय मित्रांनो की त्यांनी इंग्रजी आणि फ्रेंच शिकले. ते बोलत नाहीत, शिकवत नाही, हे मला मान्य आहे, पण इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये आणि जर्मनीमध्ये असलेलं सगळं तंत्रज्ञान त्यांनी जापनीज भाषेमध्ये आणलं. आपण भाषिक अहंकारापोटी असं लक्षात येईल की आपण स्वभाषेची आराधना करत नाही आणि परभाषेचं अध्ययन पण करत नाही. त्यामुळे आपली विचित्र कोंडी शिक्षणाच्या संदर्भात झालेली आहे. मला तुमच्या हे लक्षात आणून द्यायचं आहे की जगभर शिक्षक म्हणून शिक्षकांनी केलेले वेगवेगळे प्रयोग ते आपण आत्मसात केले पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन पद्धती ही एक पर्याय म्हणून जी आपल्या पुढे आलेली आहे, त्याच्यामध्ये आपणा सर्व शिक्षकांना पहिल्यांदा विद्यार्थी होण्याची गरज आहे. कारण आपल्याला हे तंत्रज्ञान माहीत असलं तरी वापरून त्याचा अनुभव नाही. त्यामुळे मी सगळ्या शिक्षकांना असं आवाहन करणार आहे की जोवर आपण कोरोनावर मात करत नाही तोपर्यंत आपणाला शिक्षणाचे पर्यायी मार्ग चोखळले पाहिजेत आणि त्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन हा एक सशक्त पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही सर्व मित्रांनी हे स्किल, हे कौशल्य शिकून घेतलं पाहिजे. अत्यंत संयमाने पाहिलं पाहिजे त्याकडे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता नव्या काळात शिक्षकांना वेळेच्या व्यवस्थापनाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. त्याची कौशल्य शिक्षकांनी आत्मसात करून घेतली पाहिजे. ऑनलाईन एज्युकेशनचे शिक्षक मित्रांनो भरपूर फायदे आहेत. आपण ज्या सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह करतो, ऑनलाईन शिक्षण हे देखील सार्वत्रिक होऊ शकतं. येत्या काळात ते होईल याची मला खात्री आहे. हे शिक्षण मोफत आहे. आपण ज्या मोफत आणि सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह धरतो त्याच्याशी हे सुसंगत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षक मित्रांनो ती अशी आहे की हे शिक्षण सर्व वेळ विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं. ज्याला आपण 24 तास 7 दिवस हे शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेच्या सोयीनुसार, त्यांच्या सुविधेनुसार घेता येण्याची शक्यता आहे. हा जो घटक नव्या शिक्षणाचा आहे ऑनलाईन एज्युकेशनचा, तो खरं म्हणजे आपण जास्त उचलून धरला पाहिजे. कारण त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना एक फार मोठी शिक्षणाची संधी, सार्वत्रिक शिक्षणाची संधी यामुळे मिळणार आहे.
या शिक्षणाचा आणखीन एक फायदा आहे की पाहिजे ते पाहिजे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने शिकण्याची एक मोठी सोय या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. आजवर सगळं शिक्षण हे व्यवस्था केंद्रित, शिक्षण केंद्रित, शिक्षक केंद्रित, संस्था केंद्रित होतं. ते मुक्त शिक्षणाकडे नेण्याची फार मोठी क्षमता आणि शक्यता ऑनलाईन एज्युकेशनकडे आहे. जे सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार करतात त्यांनी या दृष्टीने या शिक्षणाकडं पाहायला पाहिजे. आपण सर्व शिक्षकांनी स्वतःला कनेक्ट करून घेतलं पाहिजे महाजालाशी, इंटरनेटशी. त्यानंतर त्याची जी एक विशिष्ट साधनं आहेत, संसाधनं आहेत, टूल्स आहेत, विशेषतः झूम आहे, स्कायपी आहे, फेसबुक आहे, या सगळ्या ॲप्सचा आपण अनुभव घेतला पाहिजे. त्याच्या प्रक्षेपणाची कौशल्य आत्मसात करून घेतली पाहिजे. प्रक्षेपणाचं तंत्र आपण आत्मसात करून घेतलं तर ऑनलाईन एज्युकेशन हे शासन केव्हा ती व्यवस्था निर्माण करेल तेव्हा करो, आपण आपल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत या करोनाच्या काळात पोहोचू शकतो हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. तुम्ही तुमची व्याख्यानं, तुमची प्रात्यक्षिकं, तुमचे होमवर्क, तुमचे प्रकल्प, तुमच्या कविता, तुमची व्याख्यानं हे सर्व तुम्ही या तिन्ही माध्यमातून म्हणजे स्कायपी, झूम, फेसबुक याच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत, गुगल मीटिंगसारखं एक ॲप आहे ते तुम्ही शिकून घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्याला विद्यार्थ्यांच्यापर्यंत प्रतिकूल काळात पोचायचं असेल तर याला वर्तमानात तरी मला पर्याय दिसत नाही. सकारात्मक पद्धतीने या सर्व गोष्टींच्याकडे तुम्ही शिक्षकांनी पाहावं असं मला वाटतं. शिक्षण ही विद्यार्थी आणि शिक्षकांच्यामधील एक सजीव प्रक्रिया आहे, व्हिटल प्रोसेस आहे. मानवी हस्तक्षेप ऑनलाईनमध्ये असत नाही असं जे म्हणतात त्यांना मला आत्ताच तुम्हाला सांगायचं आहे की मी तुमच्याशी बोलतो हा मानवी हस्तक्षेप नाही का हो? अगदी काही खांद्यावर हात ठेवूनच शिकवलं पाहिजे असं नाही. हे हृदयचे ते हृदयी हे स्क्रीनच्या द्वारे देखील येऊ शकतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. मी फेसबुकवर कोरोनाच्या काळात जी व्याख्यानं दिली त्या व्याख्यानांचा रीच जर तुम्ही मला विचाराल तर 5-5 हजार श्रोत्यांनी ती व्याख्यानं ऐकली आणि ते इथून पुढच्या काळातही रोज ऐकतायत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा पाहिजे तेव्हा शिक्षण असा जो मी घटक सांगितला तो देखील या शिक्षणाच्या संदर्भात तुम्ही सर्वांनी तपासून पाहावा असं मी आवाहन करेन. शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, विद्यापीठं यांनी मात्र यासाठी स्वतःला साधन संपन्न केलं पाहिजे. साधनं आहेतच, फक्त ती वापरत नाहीत असा माझा अनुभव आहे. ती वापरण्याकडे म्हणजे धूळ झटकून जरा दंड बैठका काढण्याची गरज आहे. ती जर काढली तर आहे त्या साधन संपत्तीनिशी आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यासाठी एक नियोजन करण्याची गरज आहे. आपण आपला अभ्यासक्रम स्वतःचा विकसित करू शकू, व्हर्च्युअल ऑफिस आपण सुरू करू शकू, प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करू शकू, वेबिनार आयोजित करू शकू, ट्युटोरियल देऊ शकू. या संगणकावर, महाजालावर स्वयंमूल्यमापनाची अनेक संसाधनं आहेत, टूल्स आहेत, त्याचा वापर करू शकू. यूट्यूबसारखं माध्यम आहे, त्याच्यामध्ये अत्यंत प्रभावी अशा क्लिप्स आहेत, व्हिडिओ क्लिप्स, त्याचा वापर आपल्याला विज्ञान वगैरे आणि भूगोलसारख्या भौतिकशास्त्रांच्यामध्ये करता येणं शक्य आहे. त्यानंतर मी तुम्हाला असं सांगेन अनुभवाने की याच्यामध्ये इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाच्या सोयी आहेत, रिझल्ट देण्याची सोय आहे. कोणतंही काम केवळ व्यक्ती ते व्यक्ती शिक्षणाची जी पद्धत आहे त्या पद्धतीला प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहे हे मी अभ्यास करून तुम्हाला सांगेन. त्यासाठी पालकांना देखील आपल्याला जोडीला घेणं शक्य आहे की घरातले लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईल
हे शाळा संस्था शिक्षकांशी जोडले तर ही ॲक्सेसिबिलिटी आपल्याला मिळवता येऊ शकेल. पालकांना थोडं मार्गदर्शन केलं तर पालक ग्रामीण भागातील वगळता विशेषतः शहरी भागांच्या मधले पालक हे बऱ्यापैकी ॲप लिटरेट आहेत. त्यांना त्यांचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य आहे. पीअर टीम आपण शिक्षणाच्या निर्माण करू शकू. ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे आणि ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही अशांचा एक मैत्री सेतू आपण निर्माण करू शकू. जर आपली तीव्र इच्छा शिक्षण देण्याची असेल तर त्याला पर्याय आहे हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. मी विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असं सांगेन की विद्यार्थ्यांना रियाज करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर ॲप्स भरपूर साधनं संगणकावर उपलब्ध आहेत. गुगल आहे, यूट्यूब आहे, व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत, फिल्म आहे, प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅनल्स आहेत, फोरम्स आहेत, ब्लॉग्स आहेत. याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तरी आपली थांबलेली शिक्षण प्रक्रिया सुरू होऊ शकेल असं मी तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्ही माझ्या या व्याख्यानानंतर शिक्षक म्हणून स्वतःला बदलावं, नव्या काळाचं शिक्षक व्हावं असं आवाहन करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.